अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ, स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींची खूप सुंदर सेवा बघणार आहोत। तर स्वामींचं स्वामी चरित्र सारामृताचं एक मांडी पारायण कसं करावं याबद्दलची माहिती आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। बघा, याआधीसुद्धा मी या सेवेबद्दल एक व्हिडिओ शेअर केला होता, पण त्या व्हिडिओमध्ये मला बऱ्याच ताईदादांच्या कमेंट्स आल्या, प्रश्न आले, तर त्याच प्रश्नांची उत्तरं देखील मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। आणि त्याचबरोबर 7 दिवसीय स्वामींचं एक मांडी पारायण कसं करावं हे याबद्दलची माहिती आज आपण बघणार आहोत। सो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, खूप सुंदर सेवा आहे। अनेक स्वामी भक्तांना या सेवेचा अनुभव आलेला आहे। कितीही मोठा प्रश्न असो, कितीही गंभीर प्रश्न असो, नक्की सुटणार म्हणजे सुटणार, किंवा 24 तासामध्ये तुम्हाला काहीतरी शुभ संकेत स्वामी देतातच। कितीही बघा, आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी असतात, विवाह जमत नाही आहे, मुलं बाळ होत नाही आहेत, किंवा गर्भधारणा राहते पण वारंवार गर्भपात होतोय, त्याचबरोबर नोकरीमध्ये प्रमोशन नाही आहे, नोकरी आहे पण प्रमोशन नाही, पगार वाढत नाही, किंवा बऱ्याच घरामध्ये सतत कोणीतरी आजारी पडत आहे, किंवा असा एक प्रश्न आपल्या मागे लागला आहे, अशी एक गोष्ट आपल्या मागे आहे, असा एक प्रश्न आहे ज्याचं उत्तरच मिळत नाही आहे, किंवा तो प्रश्न सोडवण्यासाठी कोणता मार्गच दिसत नाही आहे। तर ही समस्या सोडवण्यासाठी, तो प्रश्न सुटण्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता। तुमचे कुठे पैसे अडकले असतील, किंवा एखादा व्यक्ती तुमचे पैसे उधार घेतलेला आहे, तो परत देत नसेल, तरीसुद्धा अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी, आर्थिक समस्या तुम्हाला एखादी सतावते आहे, तर ती सुटण्यासाठी, कोणताही प्रॉब्लेम असो, कोणतीही तुमची इच्छा पूर्ण होईना, ती इच्छा पूर्ण होण्यासाठी ही सेवा जी आहे ती तुम्ही करू शकता। आणि माझा स्वतःचा अनुभव मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। या सेवेबद्दलचा एक सुंदर अनुभव मी शेवटी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा। तर आता सेवा कशी करायची बघा। 7 दिवसीय एक मांडी पारायण म्हणजे काय? आता 7 दिवसाचं म्हणजे 7 दिवसाचं हे पारायण असतं। तुम्हाला हे पारायण जे आहे ते गुरुवारपासून करायचं आहे। बघा, खरंच सांगते, मी परत एकदा सांगते, ही सेवा जर तुम्ही कराल, नक्कीच तुमचा कोणताही कितीही गंभीर प्रश्न आहे सुटणारच। तर गुरुवारपासून ही सेवा तुम्हाला करायची असते। आता गुरुवारपासूनच का? बघा, अर्थात आपल्या गुरूंचा वार आहे गुरुवार, आणि आपल्या सर्वांना गुरुवार आवडतो, स्वामींचा आवडता वार गुरुवार आहे। तर ही सेवा जी आहे ती गुरुवारपासून तुम्हाला चालू करायची। आता कशी करायची? अर्थात सेवा चालू करत असताना आपल्याला पहिल्यांदा आपलं घर सकाळी लवकर उठायचं आहे, घर वगैरे स्वच्छ करायचं। त्यानंतर स्वामींची मूर्ती, फोटो पाहिजे म्हणजे पाहिजे। असं नाही ताई आम्ही सेवा चालू केलेली आहे, आमच्याकडे मूर्ती नाही, फोटो नाही, पण स्वामींचा एखादा तरी फोटो किंवा मूर्ती आपल्या देवघरामध्ये असणं म्हणजे गरजेचंच आहे। तर बघा, स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा, त्यानंतर फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा, त्यांची पंचोपचार पद्धतीने पूजा करून घ्यायची, पिवळं फूल असेल तर नक्की अर्पण करायचं, स्वामींना गोडाचा नैवेद्य दाखवायचा। तर या सेवेबद्दलच्या नियम अटी आहेत त्या शेवटी मी सांगणारच आहे। पण आता पहिल्यांदा सेवा कशी करायची, पूजा मांडणी करायची का, याबद्दलची माहिती आपण बघू। तर आता नेहमीची देवपूजा झाल्यानंतर स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा। आता 7 दिवस तुम्हाला अभिषेक करायचा। बघा, जर पहिल्या दिवशी तुम्ही आता पाण्याचा करू शकता अभिषेक, दुधाचा करू शकता, मधाचा करू शकता, किंवा पंचामृताचा करू शकता, तुम्हाला ज्याने शक्य होईल त्याने तुम्ही अभिषेक करू शकता। तर पहिल्या दिवशी तुम्ही गुरुवारी उठायचं, त्यानंतर सकाळी लवकर उठून घर वगैरे स्वच्छ करायचं, देवपूजा करायची, स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा। अभिषेक केल्यानंतर पंचोपचार पूजा वगैरे करून गोडाचा नैवेद्य दाखवून पहिल्यांदा संकल्प करायचा। आता संकल्प कसा करायचा याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही नक्की बघू शकता। तर संकल्प केल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ती संकल्पामध्ये बोलायची। आता तुमची काय इच्छा आहे? तर एखादं काम तुमचं अडलेलं आहे, ते बऱ्याच दिवसापासून मार्गी लागत नाही, किंवा ते काम पूर्ण होण्यासाठी कोणता मार्गच मिळत नाही, पुढं असं काहीच दिसत नाही आहे, ते काम पूर्ण होण्यासाठी मार्गच मिळत नाही, तर त्या कामामध्ये येणारे अडथळे दूर होऊ देत, ते काम निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे। त्याचबरोबर मला नोकरी नाही आहे, नोकरी इच्छा म्हणजे इच्छित नोकरी मिळू दे, किंवा लग्नामध्ये लग्न होण्यासाठी विलंब होत आहे, लग्नातील अडथळे दूर होऊन लग्न माझं लवकर दूर, असे तुमची जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती स्वामींपुढे बोलायची आहे। बघा, स्वामींना आपण ऑर्डर करायची नसते, स्वामींना आपण विनंती करायची असते। तर संकल्पामध्ये तुम्हाला
तुमची जी काही इच्छा आहे ती बोलायची आहे, विनंती स्वामींना करायची आहे आणि ही इच्छा पूर्ण होण्यासाठी, माझं हे काम पूर्ण होण्यासाठी मी ही सेवा आजपासून करत आहे. तर 7 दिवसाचं एक मांडी पारायण मी आजपासून करत आहे. माझ्याकडून ही सेवा पूर्णपणे निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि माझी जी काही इच्छा आहे ती लवकर पूर्ण होऊ दे. तुमचा कृपा आशीर्वाद माझ्यावरती राहू दे. तर असं सगळं स्वामींना बोलायचं, स्वामींना विनंती करायची आणि सेवेला चालू करायचं. आता सगळ्यात महत्त्वाचं, सेवा कशी करायची बघा. स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ प्रत्येकाकडे असतोच आणि असलाच पाहिजे. ही सेवा करत असताना आपल्याकडे स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ असलाच पाहिजे. बघा, स्वामी चरित्र सारामृताची ताकद जी आहे ती खूप 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 मोठी आहे. स्वामींचा आत्मा त्या ग्रंथामध्ये आहे. एक मिनिट, मी तुम्हाला तो ग्रंथ दाखवते. तर हा ग्रंथ तुमच्याकडे असला पाहिजे. बघा, या ग्रंथाची ताकद जी आहे ती खूप मोठी आहे. अनेकांचे गंभीरातले गंभीर प्रश्न या सेवेने, या ग्रंथाने सुटलेले आहेत. तर या ग्रंथाचं तुम्हाला 7 दिवसीय पारायण करायचं आहे. तर या ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत. तर दररोज म्हणजे सलग 7 दिवस, आता गुरुवारी तुम्हाला पहिली सेवा करायची आहे तर हे एक पारायण तुम्हाला करायचं. आता पारायण कसं करायचं बघा, या ग्रंथामध्ये 21 अध्याय, तर 1 ते 21 अध्याय तुम्हाला पूर्ण वाचायचे आहेत. आता वाचत असताना काय करायचं, एक मांडी पारायण म्हणजे काय. आता ज्या मांडीमध्ये तुम्ही बसला आहात, आता आपण देवघरापुढे बसतो, धूपदीप अगरबत्ती लावल्यानंतर सेवेला चालू करायचं. सेवा चालू करत असताना तुम्ही जी मांडी घातलेली आहे त्या मांडीतच तुम्हाला पूर्ण पारायण पूर्ण करायचं. बघा, इतर वेळी आपण काय करतो, सेवा करत असताना मांडी हलवतो, उठतो, काहीतरी कारणाने उठत असतो. पण या पारायणामध्ये तुम्हाला उठता येणार नाही, हलता येणार नाही, पाणी पिता येणार नाही, वॉशरूमला सुद्धा जाता येणार नाही. तर एक मांडीमध्ये बसूनच तुम्हाला हे पारायण करायचं आहे. बघा, आता मी अशी एका मांडीमध्ये बसलेली आहे. तर या मांडीवरती बसूनच तुम्हाला हे पूर्ण पारायण करायचं आहे. म्हणजे 1 ते 21 अध्याय जे आहेत ते पूर्ण तुम्हाला हा ग्रंथ वाचायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला उठायचं असतं. तर याचे नियम अटी काय आहेत बघा. याचे नियम अटी, सगळ्यात महत्त्वाचं पहिली नियम आणि पहिली अट म्हणजे तुम्हाला मांडी मोडता येणार नाही. म्हणूनच पहिल्यांदा तुम्ही काय करायचं, ज्या मांडीमध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात, ज्या पायावर तुम्ही कम्फर्टेबल आहात ती मांडी तुम्हाला घालायची आणि पूर्ण पारायण होऊपर्यंत तुम्हाला त्याच स्थितीमध्ये बसून हे पारायण पूर्ण करायचं. 7 दिवस तुम्हाला मांसाहार पूर्णपणे कडकडीत वर्जच असला पाहिजे. ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही. त्यानंतर चौथी अट म्हणजे बघा, ज्यावेळी तुम्ही पारायणाला बसला आहात त्यावेळी तुम्ही कुणाशीही बोलू शकत नाही, उठू शकत नाही. मोबाईल जो आहे तो तुम्ही सायलेंट करून ठेवायचा आहे. बघा, आपण सेवा जी करत आहोत ती मनापासून केली पाहिजे, श्रद्धेने केली पाहिजे. स्वामींना पूर्ण शरण जाऊन तुम्ही सेवा केली पाहिजे, तरच त्या सेवेचं फळ मिळत असतं. बघा, तुम्ही सेवा तर करताय, तुमचं लक्ष एकीकडे आहे, कोणीतरी बोलवतंय, कोणीतरी बाहेर बोलतंय. जर इतरत्र तुमचं मन भटकत असेल आणि तुम्ही उगाचच ती बडबड करत आहात, त्या सेवेला काहीही अर्थ नाही. म्हणून ज्यावेळी तुमचं मन शांत असेल, घरामध्ये शांतता असेल, त्यावेळी तुम्ही ही सेवा करायची आहे. आता दिवसभरामध्ये तुम्ही कधीही सेवा करू शकता. बघा, आता तुम्ही सकाळी देवपूजा केली आहे, तर समजा तुम्हाला सकाळी देवपूजा करून सकाळी वेळ नसेल, इतर घरातले आपल्याला बरीच कामे असतात, तर देवपूजा करून झाल्यानंतर, स्वामींची पूजा करून झाल्यानंतर दुपारच्या वेळेत सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. त्यानंतरची अट कोणती, तर 12 ते 12:30 या वेळेमध्ये आपल्याला ही सेवा करता येत नाही. तर अर्थात दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची आपल्याला कोणतीच सेवा 12 ते 12:30 या वेळेमध्ये करायची नसते. तर तिथून पुढे दुपारी किंवा संध्याकाळी तुम्ही ही सेवा करू शकता. असं काही नाही की सकाळीच करायची देवपूजा केल्यानंतर, असं काही नाही. तुम्ही दिवसभरामध्ये कधीही सेवा करू शकता. आता नियम अटी सांगितले, तर मी परत एकदा महत्त्वाचा नियम सांगते की एक मांडी पारायणाचं महत्त्व काय, तर ज्या मांडीमध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात ती मांडी तुम्हाला घालायची आहे आणि ती मांडी न मोडता, न हलवता तुम्हाला हे पारायण पूर्ण करायचं. आता एक पूर्ण ग्रंथ वाचून झाल्यानंतर तुम्हाला तारक मंत्र एकदा म्हणायचा आहे. एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राची जपायची आहे. त्यानंतर स्वामींची आरती करायची आणि त्यानंतर आपली सेवा पूर्ण होते. त्याचबरोबर स्वामींना मुजरा करायचा, स्वामींची प्रार्थना करायची आणि त्यानंतर आपली सेवा ही पूर्ण होते. तर दररोज 7 दिवस सलग तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर आज गुरुवारची सेवा पूर्ण झाली. दुसऱ्या दिवशी तुम्हाला स्वामींना, जर गुरुवारी तुम्ही पाण्याने अभिषेक घातला असेल मूर्तीवर, तर शुक्रवारीसुद्धा तुम्हाला पाण्याने अभिषेक घालायचा असेल. असं सलग 7 दिवस तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करायची, पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आणि जशी गुरुवारी तुम्ही सेवा केलेली आहे त्याच पद्धतीने पुढचे 6 दिवस तुम्हाला ही पूजा करायची आहे. खरंच सांगते, ही सेवा जी आहे ती खूप 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 प्रभावी आहे. नक्कीच तुमची कोणतीही कितीही कठीण इच्छा असो, स्वामी मार्ग दाखवतातच.
इच्छा पूर्ण करणार म्हणजे करणार, इतकी प्रभावी सेवा आहे. तर मला मागच्या व्हिडिओमध्ये काही दादांच्या ताईंच्या कमेंट आल्या होत्या की ताई आम्हाला बसता येत नाही, म्हणजे असं एखाद्याला पाठीचा त्रास असतो, मणक्याचा त्रास वगैरे असतो, तर आम्ही काय करायचं, आम्हाला सेवा करायची ही खूप इच्छा आहे, तर आम्ही कसं बसायचं. तर बघा, तुम्ही ही सेवा जी आहे ती तुम्ही खुर्चीवरती बसून केला तरी चालेल, पण खुर्चीवरती एकदा बसल्यानंतर तुम्हाला हलता येणार नाही, उठता येणार नाही, त्या खुर्चीवरून उठता येणार नाही. तर तुम्ही कोचवरती बसून, खुर्चीवरती बसून ही सेवा करू शकता. बघा, नियम अटी तर पाळलेच पाहिजेत, तरच सेवेचं आपल्याला पुण्य मिळत असतं. पण काही नियम अटी अशा असतात त्या पाळल्या नाही तरी चालतात, पण मनाने, श्रद्धेने, विश्वासाने आपण ही सेवा कराल तर नक्कीच त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. बघा, आपले स्वामी माऊली जे आहे ते खूप दयाळू, खूप कृपाळू आहे. तर इतकी साधी सोपी सेवा आहे, पण खूप 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 प्रभावी सेवा आहे. एक मांडी पारायण जे आहे ते मला स्वतःला याचा अनुभव आलेला आहे. थोडक्यात मी तो अनुभव शेअर करते. तर असं झालं होतं की गेल्या 2-3 महिन्यामध्ये मार्चच्या फर्स्ट वीकमध्ये माझा प्रवल जो आहे तो खूप आजारी पडला होता. अक्षरशः उलट्या, म्हणजे त्याला डिहायड्रेशन झालं होतं, उलट्या करत होता, शीच त्याचं बिघडलं होतं. पूर्णपणे तो काही खाणं पिणं पूर्ण बंद झालं होतं. तर ज्या दिवशीपासून त्याला हे स्टार्ट झालं त्या दिवशी अक्षरशः म्हणजे त्याचा तो त्रास बघून मला रडायला येत होतं, इतका त्याला त्रास होता. तर स्वामींच्याकडे मी प्रार्थना केली की स्वामी, माझ्या मुलाला बरं वाटू दे. तर अर्थात त्याला आम्ही दवाखान्यात वगैरे नेलं होतं, पण तरीही त्याचा त्रास काही कमी होत नव्हता. तर डॉक्टर बोललेले की ह्या औषधाने जर कमी आलं नाही तर तुम्ही परत 2-3 दिवसांनी घेऊन या. तर त्याचं काही कमीच आलं नव्हतं, उलट त्रास त्याचा जास्तच वाढला होता. तर स्वामींना मी प्रार्थना केली होती की याला लवकर बरं वाटू दे. पण झालं असं की बघा, कमी आलं नाही म्हणून आम्ही परत त्याला दवाखान्यात घेऊन गेलो. तर डॉक्टरांनी त्याची ब्लड टेस्ट वगैरे केली, पण त्याला इतका त्रास होत होता, खरंच सांगते, अक्षरशः मला ते इतकं नको सहन होत नव्हतं. मग डॉक्टरांनी तिथल्या लगेच ब्लड टेस्ट वगैरे केली आणि रिपोर्टमध्ये आलं की त्याला गॅस्ट्रो झालेला आहे. तर गॅस्ट्रो झाला म्हटल्यावर म्हणजे आता एकतर 3 दिवस त्याच्या पोटात काही नव्हतं, तो काही खात पित नव्हता, आणि गॅस्ट्रो झाला आहे म्हटल्यावर अक्षरशः खूप म्हणजे कसतर वाटायला लागलं. तर ॲडमिट करून घेतले. ॲडमिट करतानासुद्धा तो पूर्ण सलाईनवर आणि इंजेक्शनवर होता, तो काही खात नव्हता, पित नव्हता. तर ज्या दिवशी ॲडमिट करून घेतलं त्याच दिवशी मी दवाखान्यातच या सेवेला चालू केली. बघा, तिथंच प्रवलला औषध वगैरे दिल्यानंतर, इंजेक्शन वगैरे दिल्यानंतर त्याला सलाईन चालू होतं आणि त्याची गुंगी त्याला असायची, तो उठत नव्हता. तर मी स्वामींना तिथंच बसून प्रार्थना केली, प्रवलच्या शेजारीच बसले, एक मांडी घातली आणि अर्थात माझ्याकडे श्री गुरुपीठ ॲप आहे, ते ॲप ओपन केलं, स्वामींना प्रार्थना केली, मी इथंच बसून तुमची सेवा करेन. ही सेवा माझी आहे ती माझ्या मुलासाठी मी करत आहे, माझ्या मुलाला लवकर बरं वाटू दे. तर अशी प्रार्थना केली आणि तिथंच मी सेवेला चालू केले. पूर्ण पारायण होऊपर्यंत मी मांडी हलवले नव्हते किंवा मोडले नव्हते. एका मांडीमध्येच हे मी एक मांडी पारायण दवाखान्यातच पूर्ण केलं. तर त्या 5 दिवसाचा डॉक्टरांचा कोर्स होता. तर तो कोर्स पूर्ण झाला तरीसुद्धा त्याचं काहीही कमी आलं नव्हतं. एक 100% एक 70% म्हणजे 60% त्याचा त्रास होता, 40% कमी आलं होतं. तरीसुद्धा डॉक्टर म्हटले की परत एकदा याची ब्लड टेस्ट करायची आहे. तर आणि परत त्याला पुढचे 5-6 दिवस ॲडमिट करावं लागलं असं डॉक्टरांनी बोलले होते. पण मला त्याचा त्रास आधीच बघवत नव्हता. म्हटलं स्वामी, मी सेवा करत आहे, पण या ह्याला का बरं वाटत नाही आहे, याच्या औषधोपचार जे आहेत त्याचा याला फरक का पडत नाही आहे. तर मी सेवा जी आहे ती कंटिन्यू चालूच ठेवली होती. तर जायचं दवाखान्यात, तिथं सकाळी त्याला घेऊन जायचं, संध्याकाळी त्याला आणायचं, असं चाललं होतं. तर जिथं त्याला औषध, इंजेक्शन, सलाईन वगैरे चालू केल्यानंतर मी ही सेवेला चालू करायची तिथंच बसून. तर ज्यावेळी दुसऱ्या वेळी त्याला ब्लड टेस्ट करायची गरज पडली त्यावेळी डॉक्टरांनी आधीच म्हणजे टेस्ट करायच्या आधीच सांगितलं होतं की याला कमी येत नाही तर अजून 5-6 दिवस याचे ॲडमिट करावे लागणार. तर स्वामींना तिथंच प्रार्थना केली की काही होऊन याचा रिपोर्ट नॉर्मल येऊ दे, याला लवकर बरं वाटू दे. तर शपथ सांगते, त्या रिपोर्टमध्ये दुसऱ्यांदा ब्लड टेस्ट केल्यानंतर, त्याची युरिन वगैरे टेस्ट केल्यानंतर त्याच्या रिपोर्टमध्ये पूर्ण सगळं जे आधीचा रिपोर्ट होता त्या रिपोर्टपेक्षा सगळं नॉर्मल होतं. आणि डॉक्टरांनी सांगितलं की रिपोर्ट तर नॉर्मल आहे, पण आपण औषध गोळ्या वगैरे चेंज करू. आणि त्यानंतर डॉक्टरांनी त्याला, खरंच सांगते, स्वामींना तिथंच प्रार्थना केली की मी प्रार्थना एकच केली होती की त्याचा रिपोर्ट नॉर्मल येऊ दे, त्याचं सगळं व्यवस्थित होऊ दे, औषधोपचार त्याला लागू पडू देत. तर टेस्ट वगैरे केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की रिपोर्ट तर नॉर्मल आहे, पण बघू आपण औषध वगैरे चेंज करू आणि याने काय फरक पडला तर ॲडमिट करायचं राहू दे, आणि नाही फरक पडला तर परत पुढची प्रोसेस बघू. तर औषधं वगैरे चेंज केल्यानंतर त्याला दुसऱ्याच दिवसापासून
पूर्ण त्याचं शीचं वगैरे कमी आलं, त्याच्या उलट्या कमी आल्या, तो व्यवस्थित खायला प्यायला लागला. स्वामींना मनापासून बघा, विज्ञान तर मेडिकल उपचार घेणं तर गरजेचंच आहे, पण त्याबरोबरच आपल्या देवाची उपासनासुद्धा करणं, अध्यात्माची जोड असणंसुद्धा खूप गरजेचं आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जिथे अध्यात्म संपतं, जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्म चालू होतं. आणि खूप मोठा अनुभव मला त्या दिवशी स्वामींनी दिला. डॉक्टरांनी शक्यता सांगितली होती की पुढचे 5-6 दिवस याला अजून ॲडमिट केलं पाहिजे, पण रिपोर्टमध्ये सगळं नॉर्मल आलं. त्याचे जे काही पेशी वाढल्या होत्या, गॅस्ट्रोचे जे काही तीव्रता होती ती पूर्ण कमी आलेली होती. तर खूप सुंदर अनुभवला. स्वामींची ती सेवा जी पुढे होती ती मी घरी आल्यानंतरसुद्धा कंटिन्यू केली आणि पूर्ण त्याचं सगळं कमी आलं. तर ही सेवा जी आहे तो असा अगदी छोटासा अनुभव मला आला. तर अगदी सुंदर सेवा आहे. तुम्हाला कोणताही प्रश्न पडलेला असेल तर नक्की करून बघा. नक्कीच तुमचा गंभीरातला गंभीर प्रश्न सुटेल, तुम्हाला स्वामी नक्की मार्ग दाखवतील. तर अगदी छोटीशी सेवा होती, मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.